तुमचं स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आज आपण बोलणार आहोत छगन भुजबळांबद्दल. छगन भुजबळ यांच्या विरोधातली याचिका ईडीने मागे घेतली अशी बातमी आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. काल TV चॅनलनी ही बातमी दिली होती. तेव्हा बहुसंख्य जनतेचा असा समज झाला की छगन भुजबळ यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सदनाची जी केस चालली होती ती ईडीने मागे घेतली आहे. कोणालाही धक्का बिक्का बसला नाही. याचं कारण छगन भुजबळ अजित पवारांबरोबर भाजपसोबत जाऊन आधीच पवित्र झालेले होते. भाजपच्या वॉशिंग मशीनमधून जो निघतो तो पवित्र झालेला असतो. मी गंगा वगैरे म्हणत नाही. याचं कारण भाजपशी गंगेची तुलना करणं मला काय मान्य नाही. परंतु तुम्ही असं म्हणू शकता छगन भुजबळ वॉशिंग मशीनमधून पवित्र झाले आणि त्यांना आता सर्व खटल्यातून सूट मिळणार असं गृहीतच धरलं होतं लोकांनी. त्यामुळे ही बातमी आली की ईडीने हायकोर्टातली याचिका मागे घेतली. याचं कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला असं लोक म्हणायला लागले. राजकारण्यांचाही असा समज झाला. कारण आज उद्धव ठाकरे उपरोधाने असं म्हणाले की मी छगन भुजबळ यांच्या घरी जाऊन पेढे खाणार आहे कारण त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तेव्हाही त्यांचा समज हाच झाला असावा की छगन भुजबळ महाराष्ट्र सदनाच्या खटल्यातून सुटले असतील. पण वस्तुस्थिती काय आहे हे बघायला हवं. अनेक ठिकाणी बातमी ही अर्धवट तपशिलासह प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज होऊ शकतो. ज्या प्रकरणातून छगन भुजबळ यांची सुटका झाली आहे किंवा ईडीने जी याचिका मागे घेतली आहे ते मुख्य प्रकरण नाही हे लक्षात घ्या. ईडीने महाराष्ट्र सदन प्रकरणातल्या उपप्रकरणातली ही याचिका मागे घेतलेली आहे. हे प्रकरण काय होतं तुम्हाला सांगतो. छगन भुजबळ 2016ला तुरुंगात गेले होते महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याच्या प्रकरणी. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध 2 केसेस झाल्या. एक ACBची चौकशी होती, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अँटी करप्शन ब्युरोतर्फे त्यांची चौकशी चालू होती. आणि त्या पाठोपाठ ईडीने एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने PMLA मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट त्यांच्या विरुद्ध लावला. 1000 कोटीच्या पेक्षा जास्त हा घोटाळा आहे असं म्हटलं. 55 कोटीची त्यांची मालमत्ता जप्तही केली आणि भुजबळांना 2 वर्ष तुरुंगात जावं लागलं. सुप्रीम कोर्टाने PMLA ॲक्टमधलं एक कलम जेव्हा रद्द केलं तेव्हा त्यांना जामीन मिळाला, त्यांना आणि समीर भुजबळ यांना. त्यानंतर सेशन कोर्टाने भुजबळ यांचा पासपोर्ट परत केला. त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली. ईडीने याला आक्षेप घेतला आणि हायकोर्टात अपील केलं. हायकोर्टात रिट अर्ज केला की भुजबळ यांना तशी परवानगी मिळू नये. मात्र हा अर्ज सुनावणीला येण्याआधीच भुजबळ परदेशी जाऊन आले कामासाठी. जे काय काम होतं ते करून आले. त्यामुळे या अर्जाला काही अर्थ राहिला नाही. परवा ईडीने जो अर्ज मागे घेतला तो हा अर्ज आहे. तो निकामी झालेला अर्ज आहे हे लक्षात घ्या. तो महाराष्ट्र सदन प्रकरणातला अर्ज नाही. मुळामध्ये ईडीने हायकोर्टामध्ये अपीलच का केलं होतं हे समजायला मार्ग नाही. पण ईडीला दाखवायचं असेल आपण भुजबळ यांच्या विरुद्ध कसं कठोरपणे वागतोय त्यामुळे अपील केलं असेल. अपील केलं असेल तर ते ताबडतोब सुनावणीला यावं आणि भुजबळ यांची परदेशवारी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवे होते. तेही त्यांनी केले नाहीत. त्यामुळे भुजबळ परदेशी जाऊन आले. त्यामुळे या अर्जाला काही अर्थ राहिला नाही. गंमत बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये ईडीचा हा अर्ज सुनावणीला आला तेव्हा ईडीच्या वकिलांना आठवेनाच आपण कशासाठी अर्ज केला आहे. विसरबोळेपणाची हद्द आहे किंवा आजच्या तरुणांच्या भाषेत म्हणायचं तर ईडीची गजनी झाली त्यावेळी. आणि वकील असं म्हणाले की आम्हाला थोडा वेळ द्या कागदपत्र तपासण्यासाठी. आम्हाला नेमकं आठवत नाही आम्ही हा अर्ज कशासाठी केला आहे. परवा अर्ज सुनावणीला आला तेव्हा ईडीने असं सांगितलं आता या अर्जात काही अर्थ नाही आहे, आम्ही हा अर्ज मागे घेतो. म्हणजे छगन भुजबळांना मूळ प्रकरणातल्या एका उपप्रकरणातून दिलासा मिळालेला आहे. छगन भुजबळांनीही हा खुलासा केला. छगन भुजबळांविरुद्ध रीट अर्ज करणाऱ्या हायकोर्टात जाणाऱ्या अंजली दमानिया यांनी सुद्धा हा खुलासा केलेला आहे. मात्र
मला पूर्ण खात्री आहे की आज उपप्रकरणातून भुजबळांची सुटका झाली असली तरी उद्या त्यांची मूळ प्रकरणातून सुद्धा सुटका होईल. महाराष्ट्र सदनाचं जे प्रकरण आहे ते भारतीय जनता पक्षाने लावून धरलं होतं. किरीट सोमय्यांनी गले लठ्ठ कागदपत्र तयार करून हायकोर्टामध्ये अर्ज केला होता. त्यानंतर समीर भुजबळ खुलासे करत गावभर फिरत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भुजबळांविरुद्ध बाजू लावून धरली होती. भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत भुजबळांना माफी नाही असं म्हटलं होतं. पण 2014 साली देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर वर्षभराने किंवा दीड वर्षाने एक बातमी आली की भुजबळांच्या PWD खात्याच्या एका सचिवाने भुजबळ यांना क्लीन चिट दिलेली आहे. भुजबळ यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्र सदनाचा जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारामध्ये किंचितही भ्रष्टाचार झालेला नाही. हा निर्णय आपण कॅबिनेटच्या सल्लामसलतीने आणि कॅबिनेटच्या शिक्कामोर्तबानंतरच घेतलेला आहे असं भुजबळ यांचं पहिल्यापासून म्हणणं होतं. पण त्याआधीच बातमी आली की एका सचिवाने भुजबळांना क्लीन चिट दिली. त्यावेळेला मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. त्यांनी हे अतिशय त्वेषाने नाकारलं होतं की भुजबळ यांना अशी क्लीन चिट मिळालेली नाही कोणती. आम्ही हा खटला पुढे चालवणार आहोत, याचा पाठपुरावा करणार आहोत आणि भ्रष्टाचाऱ्यांना माफी नाही वगैरे वगैरे वगैरे. मात्र त्यानंतर 2019 साली महाआघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि चक्र फिरली. कशी फिरली, काय फिरली याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. पण 2019 साली पहिल्यांदा विदर्भातल्या इरिगेशन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. बघा कशा कशा क्लीन चिट मिळाली. अजित पवारांना क्लीन चिट पहिली मिळाली. त्यानंतर 2021ला कोर्टाकडून मिळालेली ACBच्या कोर्टाकडून मिळालेली क्लीन चिट आहे. भुजबळांना सुद्धा क्लीन चिट मिळाली. भुजबळांच्या आधी या खटल्यातले कॉन्ट्रॅक्टर चमणकर आणि इतर जे आरोपी होते त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यामुळे कोर्टाने असं सांगितलं भुजबळ केवळ या खात्याचे मंत्री होते म्हणून त्यांना आरोपी करणं योग्य नाही, त्यांनाही या खटल्यातून मोकळं केलं पाहिजे. म्हणजे ACBच्या खटल्यातून त्यांना पूर्णपणे 2021ला महाआघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना क्लीन चिट मिळाली. त्यानंतर भुजबळांना यथावकाश जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर भुजबळांनी असे प्रयत्न चालू केले की ACBच्या मूळ खटल्यातून आपल्याला क्लीन चिट मिळालेली असल्यामुळे त्या आधारे ईडीने जे आरोपपत्र दाखल केलं होतं, जो खटला दाखल केला होता PMLAच्या अखत्यारीत वगैरे, तो खटला टिकत नाही. सुप्रीम कोर्टाचे असे अनेक निकाल आहेत. त्या निकालानुसार त्याचे दाखले भुजबळांच्या वकिलांनी कोर्टात दिले. त्याप्रमाणे युक्तिवाद झाला आणि त्या दाखल्यानुसार असं भुजबळांच्या वकिलांनी दाखवून दिलं की मूळ आरोपातून जर आरोपीची सुटका झाली असेल तर त्या आरोपाच्या आधारे जे इतर खटले दाखल केलेले असतात, जी इतर आरोपपत्र दाखल केलेली असतात ती सुद्धा रद्द व्हायला हवीत. अजून या खटल्याचा निकाल लागायचा आहे. भुजबळांना महाराष्ट्र सदनाच्या बाबतीत ईडीने घातलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपातून सुटायचं आहे. त्यांची सुटका अजून झालेली नाही. त्यामुळे हा खटला बाकी आहे. पण मला 100% खात्री आहे पवित्र झालेल्या भुजबळांना एक दिवस भाजपकडून निश्चितच मुक्ती मिळेल. आज जसा ईडीला विसर पडला की आपण अशा प्रकारे अर्ज केलेला आहे, तसाच विसर महाराष्ट्र सदनाच्या मूळ खटल्यात मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लावणाऱ्या ईडीला आणखी एक दिवस पडेल, विसर पडेल. कोर्टामध्ये कागदपत्र सापडणार नाहीत. भाजपवालेही अचानक मौनव्रत धारण करतील. कारण तुमच्या लक्षात असेल तर पूर्वी किरीट सोमय्या किती जोरजोरात ओरडत होते, किती जोरजोरात बोलत होते. हे बघा आता त्यांनी पूर्ण मौन धारण केलेलं आहे. कालच्या या बातमीनंतर देवेंद्र फडणवीस सुद्धा एक शब्दही बोलायला तयार नाही आहेत, कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्षही मौनव्रत धारण करून आहेत. शेवटी भुजबळांनाच खुलासा करावा लागला की मला मूळ खटल्यातून क्लीन चिट मिळालेलं नाही आहे, माझी मागणी आहे त्यातून माझी मुक्तता करा,
पण अजून मी मुक्त झालेलो नाही. भुजबळ साहेब काही काळजी करू नका, तुम्ही पवित्र झालेले आहात भाजपच्या वॉशिंग मशीनमधून. त्यामुळे एक दिवस तुम्हाला ही सुद्धा क्लीन चिट मिळेल. महाराष्ट्र सदनाच्या सगळ्या आरोपातून तुम्ही मुक्त व्हाल, कारण तुम्ही मोदी साहेबांच्या दिंडीमध्ये सामील झालात. मित्र हो, छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाली किंवा भाजपवाल्यांना त्यांचं अचानक प्रेम वाटायला लागलं, यात काही आश्चर्य नाही आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे ते राजकारण जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की छगन भुजबळ जे राजकारण करतायत ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण फायद्याचं राजकारण आहे. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण झालं. शिंदे सरकार अडचणीत येतं की काय असं वाटायला लागलं. शिंदेनी 2 वेळा तडजोड घडवली आणि जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं. पण जरांगे पाटील यांची जी मागणी होती की आम्हाला आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळालं पाहिजे, सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या, ही मागणी मान्य होणं कठीण होतं आणि त्यामुळे या राज्यातला ओबीसी मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ झाला होता. याविरुद्ध पहिला आवाज जर कोणी उठवला असेल तर तो छगन भुजबळ यांनी. छगन भुजबळ स्वतः ओबीसीचे नेते असल्याचा दावा करतात आणि तो त्यांनी पूर्वीपासून केलेला आहे. गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे ओबीसी नेते आहेत. यावेळेला छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या या मागणीविरुद्ध आवाज उठवला. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण हे आरक्षण तुम्हाला द्यायचं असेल तर स्वतंत्रपणे जा, ओबीसी कोट्यातून ते आम्ही तुम्हाला देऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता गंमत पहा, छगन भुजबळ हे जे बोलतायत ते भारतीय जनता पक्षाच्या मतदाराच्या मनातलं बोलतायत हे मी तुम्हाला पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मराठा वोट बँकेला उत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने अगदी वसंतराव भागवत, मुंडे, महाजन यांच्या काळापासून ओबीसीची वोट बँक तयार केलेली आहे. आणि ही माधव नावाची जी वोट बँक आहे ज्याच्यामध्ये माळी, धनगर, वंजारी आणि इतर ओबीसी येतात, ती आता चांगली मजबूत झालेली आहे. तेव्हा मराठा आरक्षणामुळे डिस्टर्ब कोण होणार असेल, अस्वस्थ कोण होणार असेल तर तो हा भाजपचा मतदार आहे. खरं तर भाजपच्या पंकजा मुंडेंसारख्या एखाद्या नेत्याने याविरुद्ध आवाज उठवायला हवा होता. गोपीनाथ मुंडेंचा वारसा त्या सांगतात एरवी, पण त्यांनी आवाज उठवला नाही कारण त्या रुसून बसलेल्या आहेत आपल्याला काही न मिळाल्यामुळे. हे लक्षात घ्या, सत्तेत कोणताही वाटा न मिळाल्यामुळे, फडणवीसांनी अडगळीत टाकल्यामुळे त्या रुसून बसलेल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याची एक संधी त्यांनी गमावली. ती संधी भुजबळांनी साधली. भुजबळ कुणाची भाषा बोलतायत, भुजबळ कुणाच्या सोयीची भाषा बोलतायत हे बघा. भुजबळ पहिल्यापासून भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोयीची भाषा बोलतायत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नेहमी प्रतिसाद दिला तो एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत कोणताही उत्साह कधी दाखवला नव्हता. एकदाच त्यांनी सुरुवातीला गिरीश महाजन यांना त्यांच्या भेटीला पाठवलं, पण त्यानंतर पुढे काही केलं नाही. जेव्हा जरांगे पाटील पहिल्यांदा उपोषणाला बसले, ज्या उपोषणावर पोलिसांनी लाठीमार केला, तेव्हा फडणवीस यांनी माफी मागितली. मात्र ती मनापासून मागितलेली नव्हती हे मी तुम्हाला पूर्वीपासून सांगतोय. जे आता सिद्ध झालं, अलीकडेच फडणवीस असं म्हणाले की पोलिसांवर दगडफेक झाली म्हणून पोलिसांनी लाठीमार केला. त्याबद्दल माफी मागण्याचा किंवा गुन्हे मागे घेण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. स्पष्ट सांगू लागलं फडणवीस यांनी, गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं जरांगे पाटलांना की अशा प्रकारे जे गुन्हे घातलेले आहेत कार्यकर्त्यांवर ते मागे घेतले जातील. गृहमंत्री असं म्हणतात की हे मागे घेण्याचा प्रश्न नाही. आणि फडणवीस हे कधी बोलले? फडणवीस हे पहिल्यांदा बोलले नाहीत. हे पहिल्यांदा हा मुद्दा पहिल्यांदा पुढे आणला तो छगन भुजबळ यांनी. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं
की पोलिसांनी जर लाठीमार केला असेल तर तो त्यांच्यावर दगडफेक झाल्यामुळे केलेला आहे. 40हून अधिक स्त्री पुरुष पोलीस जखमी झालेले आहेत. हे भुजबळ यांनी सांगितलं. पोलीस हल्लेखोरांची माफी कसली मागताय हा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. आता त्याच ध्वनीचा प्रतिध्वनी देवेंद्र फडणवीस काढत आहेत, हे विसरू नका. भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्यातला ओबीसी संघटित झाला आणि आता जे वाकयुद्ध सुरू आहे जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये, हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोयीचं वाकयुद्ध आहे. याचं कारण या वाकयुद्धामुळे आणि या संघर्षामुळे महाविकास आघाडीचा जो अजेंडा होता, शिंदे यांनी गद्दारी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा, तो महायुतीने खेचून घेतलेला आहे. लक्षात घ्या. जरांगे पाटलांच्या सभा सुरू आहेत. जरांगे पाटील पहिल्यापासून भुजबळ यांच्यावर प्रहार करत आहेत. त्याला भुजबळ नकला करून तुच्छतेने उपरोधाने उत्तर देत आहेत. एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारे सार्वजनिकरित्या उत्तर द्यावं की नाही, हेटाळणी कोणाची करावी काही नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण भुजबळांची ती शैली आहे, लक्षात घ्या. आणि पहिला दगड जरांगे पाटलांनी मारला हे विसरता येणार नाही. लायकी नसताना तुमच्या हाताखाली आम्ही नोकऱ्या का करावात हा प्रश्न त्यांनी विचारला. नंतर त्यांनी ते विधान मागे घेतलं, त्या विधानावर सारवासारव केली, हा मुद्दा वेगळा. पण पहिला दगड, तुच्छतेचा दगड, हा जरांगे पाटलांनी मारला आणि त्यामुळे ओबीसी समाज जो मुळातच अस्वस्थ झाला होता या सगळ्या आरक्षण आंदोलनामुळे, तो संघटित झाला आणि भुजबळांच्या सभांना हजारोंचा प्रतिसाद मिळायला लागला. त्यामुळे एका बाजूला जरांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ अशी ही दोन पात्र रंगमंचावर आहे. आणि या दोन पात्रांना कोण खेळवत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार शांत आहेत. लक्षात घ्या, भुजबळ आक्रमक भाषण करतायत, भुजबळ जरांगे पाटलांवर टीका करतायत, भुजबळ पोलिसांची बाजू घेत आहेत. जर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना मान्य नसतं तर त्यांनी भुजबळांना शांत राहायला सांगितलं असतं, गप्प बसायला सांगितलं असतं. पण ते सांगितलेलं नाही आहे. याचा अर्थ भुजबळ जे काय करतायत, जरांगेंना जे ते फटके देत आहेत, शाब्दिक फटके देत आहेत, ते या सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे आहेत असाच त्याचा अर्थ काढता येईल. म्हणजे भुजबळांचं हे जे राजकारण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिताचं आहे की नाही, म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिताचं आहे की नाही हा वेगळा मुद्दा. पण ते प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या हिताचं आहे. कारण यामुळेच महायुतीचा किंवा भाजपचा जो ओबीसी मतदार आहे तो संघटित राहणार आहे. आणि शिंदे यांनी जरांगे पाटलांची बाजू घेतल्यामुळे मराठा मतदार जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आहे त्यामध्ये सुद्धा फूट पडणार आहे. त्यातला काही मराठा मतदार हा शिंदे यांच्याकडे जाऊ शकतो अशी आशा फडणवीस यांना आहे. म्हणजे एकूण भुजबळ हे या नाटकामध्ये एक प्रमुख भूमिका वठवत असले तरी त्यांची सगळी सूत्र ही फडणवीस यांच्या हातात आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उद्या भुजबळ यांच्या विरुद्धचे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातले आरोप ईडीने मागे घेतले, मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट मागे घेतला आणि भुजबळ पूर्ण मुक्त झाले तरीही मला कोणतंही आश्चर्य वाटणार नाही. भुजबळ जर अजित पवार यांच्या पक्षात राहून भाजप ज्या अजेंडा चालवत असतील तर फडणवीसांना दुसरं काय पाहिजे. भाजपचा कोणताही मोहरा, कोणताही नेता, कोणताही पदाधिकारी यात खर्ची पडत नाही आहे. परस्पर भुजबळ सगळे हिशोब जे आहेत ते अगदी सेट करतायत. मग फडणवीस तक्रार कसली करतील. आज या छोट्या प्रकरणामध्ये भुजबळ यांना दिलासा मिळाल्यावर भाजपवाले गप्प बसलेत. त्याचं कारण हे आहे, उद्या मोठं प्रकरण येणार आहे. उद्या महाराष्ट्र सदनाचं प्रकरण येणार आहे. त्यामध्ये दिलासा मिळाल्यावर भाजपची प्रतिक्रिया काय असेल मी तुम्हाला आज, भुजबळांविरुद्धचा खटला जर मागे घेतला असेल तर तो ईडीचा आणि सरकारचा प्रश्न आहे असं म्हणून भाजपवाले हात झटकून मोकळे होतील. एक तुम्हाला आठवण देतो,
ज्या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट PMLA या कायद्याखाली भुजबळांवर कारवाई झाली, त्याच कायद्याखाली नवाब मलिक यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्याच कायद्याखाली इक्बाल मिर्ची या दाऊदच्या हस्तकाशी संबंध आहेत, व्यवहार आहेत म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्याच कायद्याखाली हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई झाली आहे. त्याच कायद्याखाली शिंदेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर कारवाई झालेली आहे. पण भाजपवाल्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत घेऊ नका म्हणून अजित पवार यांना पत्र लिहिलं. पण PMLA खाली कारवाई झालेल्या भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांच्यावर काही कारवाई करा किंवा कारवाई करू नका किंवा त्याबद्दल आपलं काय मत आहे याविषयी काहीही मत व्यक्त केलं नाही. हा भाजपचा सोयीस्करपणा आहे. आपल्या वॉशिंग मशीनमधून जो स्वच्छ होऊन बाहेर पडतो त्याच्या विरोधात आपण काही बोलणार नाही. मी तुम्हाला सांगतो, उद्या इक्बाल मिर्ची किंवा दाऊद इब्राहिम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांचेसुद्धा सर्व गुन्हे माफ होतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. त्यामुळे भुजबळांना महाराष्ट्र सदनाच्या प्रकरणातून सोडवण्यात आलं. महाराष्ट्र सदनाच्या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत ईडीने त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत यातून त्यांची मुक्तता करण्यात आली तर मला काहीही आश्चर्य वाटणार नाही. हां, आता एक प्रश्न राहतो की अशा प्रकारे भुजबळ जर भाजपच्या सोयीने वागत असतील तर उद्या ते भाजपमध्ये जातील का? या प्रश्नाचं उत्तर आज देणं कठीण आहे. भुजबळसुद्धा ही जी खेळी आहे त्याला नवी खेळी मानतायत, त्याला दुसरी खेळी मानतायत, त्याला एक प्रकारे पुनर्जन्म, राजकीय पुनर्जन्म ते मानतायत. त्यामुळे ते सावधपणे वागतील. आज तातडीने ते भाजपबरोबर जातील की नाही याविषयी काही नेमकं गणित मांडता येणार नाही. पण उद्या तशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर भुजबळ भाजपमध्ये जायला सुद्धा कमी करणार नाहीत, हा माझा अंदाज आहे. जिकडे फायदा तिकडे भुजबळांनी कायम हे केलेलं आहे. आधी शिवसेनेमध्ये, मग काँग्रेसमध्ये, मग राष्ट्रवादीमध्ये आणि त्यांचा फायदाच झालेला आहे. आज आता भाजपसोबत आणि उद्या भाजपमध्ये सुद्धा जायला ते कमी करणार नाहीत असं माझं म्हणणं आहे. तेव्हा बघूया काय काय होतंय राजकारणामध्ये. पण भुजबळांना ही जी नवी सोबत त्यांनी केली आहे भाजपबरोबर त्यामध्ये निश्चितपणे दिलासा मिळणार याविषयी काही शंका नाही आहे.